जय हिंद भाऊ बघा, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नादभरतीचा या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आज आपण जे की महाराष्ट्र पोलीस भरती 2025 साठी बघा जे की अंकगणित व बुद्धिमत्तेची बघा प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी आपण आज कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, अंकगणित व बुद्धिमत्तेची मित्रांनो बघा, आपल्या पोलीस भरतीसाठी मित्रांनो जर कोणता जर भाग या ठिकाणी अत्यंत अवघड असेल तर तो म्हणजे बघा मित्रांनो गणित बुद्धिमत्तेसाठी ठिकाणी बघा भाग अवघड आहे। म्हणून बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी बघा सिरीज बघा मित्रांनो या ठिकाणी आपण चालू केलेली आहे। बघा, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर सबस्क्राइब करून घ्या आणि मित्रांनो आपले हे संपूर्ण काही भाग आहेत बघा, तुम्ही शेवटपर्यंत मात्र अवश्य बघून घ्या। ओके मित्रांनो, बघा या भागा अगोदर देखील बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो बरेच भाग या ठिकाणी आपण अपलोड करून ठेवलेले आहेत। बघा, जर तुम्ही ते या ठिकाणी अद्याप अभ्यासाला नसाल बघा मित्रांनो अवश्य अभ्यासून घ्या मित्रांनो। त्या सर्व भागांची बघा जी लिंक आहे बघा तुम्हाला मित्रांनो या आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला मेन्शन करून देऊ। ओके, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य आणि सबस्क्राइब केलं नसेल अवश्य करून घ्या। प्रश्न पहिला बघा काय म्हणतो, तर एका उमेदवारास एका अंकास 25 ने गुणाकार करायला सांगितले होते, त्यांनी चुकून 52 ने गुणाकार केला, त्याचे अपेक्षित उत्तर उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले होते, तर उमेदवाराला कोणत्या अंकास बघा गुणाकार करायला सांगितले होते। सोलापूर शहर पोलीससाठी बघा 2024 ला हा प्रश्न या ठिकाणी बघा विचारण्यात आलेला होता। तर बघा या ठिकाणी प्रश्नाचं आपण योग्य आन्सर एकदम कमी वेळेमध्ये कशा स्वरूपात या ठिकाणी बघा काढू शकतो। तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न काय आहे, तर एका उमेदवारास मित्रांनो काय 25 ने एका अंकास 25 ने गुणाकार करायला सांगितलं होतं, परंतु त्यानं काय केलं बघा एका अंकास चुकून 52 गुणाकार केला। म्हणून काय करू आपण बघा मित्रांनो तो एक अंक या ठिकाणी x मानू आणि गुणाकारामध्ये 52 घ्या। ओके, जर आता 52 जर केलं तर झाले किती बघा टोटल 52x, परंतु मित्रांनो बघा त्याला ठिकाणी करायला कोणता गुणाकार चांगला होता तर 25 ने, म्हणून काय करा बघा एक संख्या x आणि गुणाकार करायला सांगितलं बघा गुणाकारची की मित्रांनो 25, जसं की मित्रांनो बघा ठिकाणी 25x। ओके, आता जर आपण समजा या 52 मधून जर 25 मायनस केले तर उरले किती बघा इथला 5 मधून 2 मधून 5 जाणार नाही, इथलं एक इथं 12 तून 5 गेले 7 आणि 4 उरले या ठिकाणी 4 मधून 2 गेले किती बघा 2, म्हणजे किती बघा 27 x या ठिकाणी आलं। पुन्हा मग जेव्हा 52 ने चुकून गुणाकार केला तेव्हा त्याचे अपेक्षित उत्तर बघा उत्तरापेक्षा 324 ने जास्त आले, म्हणून काय करा मित्रांनो हे 324 घ्या आणि बघा या 324 ला मित्रांनो 27 ने भाग देऊन टाका, झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। जसं की 3 9 27 पुन्हा 3 9 सॉरी 9 घ्या बघा 9 त्रिक 27 पुन्हा 9 त्रिक 27, 27 मधून जर आपण 32 मधून 27 काढल्या उरले किती 5 आणि 9 सख 54, आता हे 36 छेदामध्ये 3, आता 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे किती बघा 12 मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचा योग्य आन्सर आहे मित्रांनो। बघा तर ते मित्रांनो या ठिकाणी ती एक जे मित्रांनो बघा संख्या आहे मित्रांनो ती एक संख्या बघा ठिकाणी बघा क्रमांक अ बघा जे की 12 या ठिकाणी असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे। बघा मित्रांनो यासोबतच आणखी एक महत्त्वाची बात तुम्हाला सांगतो, ती म्हणजे काय तर मित्रांनो बघा आपल्या या मित्रांनो परीक्षेसाठी आम्ही बघा GK GS व मित्रांनो बघा करंट अफेअर्सचा मित्रांनो बघा या ठिकाणी एक महाठोकळा आम्ही लॉन्च केलेला आहे मित्रांनो। जर तुम्ही या ठिकाणी अद्याप आपला हा महाठोकळा बाय केला नसेल खरेदी केलं नसेल अवश्य खरेदी करा। खरेदी करण्यासाठी बघा 74 14 9307 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो। या क्रमांकावर फक्त 99 रुपये पे करा, पे केलेली स्क्रीनशॉट बघा तुम्ही मित्रांनो आपल्या नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकू नका बघा, घ्या 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा बघा महाठोकळा तुम्हाला तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ। ओके, नंबर बघा 74 14 93 07 मित्रांनो बघा 99 रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवा। ओके मित्रांनो, कारण बघा 2014 पासून मित्रांनो ते बघा 2024 मित्रांनो बघा पोलीस भरतीला मित्रांनो जेवढे काही प्रश्न त्यांच्या ठिकाणी विचारण्यात आले होते ते सर्व प्रश्न मित्रांनो बघा आम्ही या मित्रांनो महाठोकळ्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत, म्हणून बघा आपला हा महाठोकळा तुम्ही अवश्य बाय करा। पुढे बघा प्रश्न क्रमांक दुसरा कशा स्वरूपाचा आहे, तर मोहनरावांनी बघा मित्रांनो एकूण बघा त्यांच्या शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरलं, पुन्हा 1/4 भाग मित्रांनो त्या 1/4 भागामध्ये रासायनिक खत वापरले व उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी बघा गांडूळ खत वापरले, तर त्यांचे एकूण शेत किती असेल या प्रकारचा प्रश्न संच विचारण्यात आलेला आहे। यवतमाळ चालकसाठी बघा मित्रांनो 2023 ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता। तर बघा मित्रांनो मोहनरावांनी आपल्या एकूण शेताच्या 1/5 भागात सेंद्रिय खत वापरले व 1/4 भागात रासायनिक खत वापरले,
उरलेल्या 55 एकर क्षेत्रात त्यांनी गांडूळ खत वापरले तर एकूण शेत किती असेल या प्रकारचा प्रश्न विचारलाय। काही करायचं नाही बघा। अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी मित्रांनो पहिलं हे 1/5 भाग घ्या बघा। हे 1/5 भाग प्लस मग पुन्हा हे 1/4 भाग घ्या। ओके, आता करा बघा याची मित्रांनो बेरीज या ठिकाणी। ओके, जर आता आपण जर याची बेरीज केली तर किती येते बघा। जसं की बेरीज कशी करतात बघा मित्रांनो, या प्रकारची बेरीज अशा प्रकारे करतात बघा। ही अशी बेरीज, हा असा गुणाकार आणि पुन्हा या प्रकारे गुणाकार करतात। जसं की बघा 5 एक 5 प्लस 4 एक 4, मग छेदामध्ये जसं की 5 चोक 20। ओके, आता किती वरी बघा, वरी आलं 4 5 9 आणि छेदामध्ये आलं बघा 20, म्हणजे किती मित्रांनो बघा टोटल मित्रांनो बघा या ठिकाणी 20 पैकी मित्रांनो जवळपास 9 भाग मित्रांनो बघा यांनी मित्रांनो सेंद्रिय खताने वापरले आहेत। आणि मित्रांनो जे मित्रांनो बघा की 11 हे मित्रांनो बघा 9तून जर आपण -9 केले तर उरले किती 11। हे 11 भाग म्हणजे मित्रांनो हे 55 एकर शेती आहे। तर टोटल शेती करण्यासाठी आपल्याला सरळ आता काय करावं लागेल, तर हे 55 एकर म्हणजे किती मित्रांनो हे 11 आहे, म्हणून हे 55च्या बरोबर हे 11 घ्या आणि टोटल शेती मित्रांनो बघा किती या ठिकाणी आपल्याला 20 भेटली। हे 20 आता जर आपण या ठिकाणी जर याचा केला आडवा गुणाकार तर आपल्याला भेटून जाते योग्य आन्सर बघायचे की पूर्ण शेती। जसं की करा हे 55 बरोबर हे 55 घ्या गुणाकारात हे 20 छेदामध्ये आलं 11। आता 11 एक 11 11 5 55 जर केलं तर 20 5 बघा मित्रांनो झाले किती 100 एकर मित्रांनो बघा या ठिकाणी मोहनरावाकडे मित्रांनो बघा शेती असणार आहे बघा, जे की बघा क्रमांक बघा जे की 100 एकर मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा। मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवर मित्रांनो तुम्हाला बघा जे की गणित बुद्धिमत्ता एकदम शॉर्ट ट्रिकनुसार बघा मित्रांनो आम्ही सोडवून दाखवत असतो, जे की मित्रांनो बघा तुम्हाला कोणताही यूट्यूब चॅनल मित्रांनो बघा आपल्या एवढ्या मित्रांनो बघा सोपं आहे, जे की मित्रांनो शॉर्टमध्ये तुम्हाला गणित कोणीही शिकवून दाखवू शकत नाही। म्हणून काय करा मित्रांनो, जर तुम्हाला शक्यतो बघा आपला व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर बघा लाईक करत चला। काही डाऊट असतील बघा मित्रांनो आपल्या भरती संदर्भात बघा कमेंटमध्ये मित्रांनो सांगत चला। ओके, पुढे प्रश्न क्रमांक 3 बघा कशा स्वरूपाचा आहे बघा। अजय विजय व विनय हे 3 मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात, तर किती मिनिटानंतर ते तिघे पुन्हा आरंभ बिंदू जवळ भेटतील या प्रकारचा प्रश्न विचारला बघा। हा प्रश्न सातारा पोलीस 2023ला विचारण्यात आलेला होता बघा। तर या ठिकाणी आपण प्रश्नाचं योग्य आन्सर कशा रीतीने बघा काढू शकता, तर बघा लक्षामध्ये घ्या असा प्रश्न विचारला सरळ काय करू नका मित्रांनो, पहिलं याचा लसावी काढून घ्या बघा। जसं की मित्रांनो काय करा हे 12 घ्या 12 पुन्हा 18 आणि पुन्हा घ्या हे 20। आता काय करा बघा मित्रांनो याचा पहिलं तुम्ही लसावी काढा। ओके, या प्रकारामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला एकदम शालेय पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्हाला आम्ही या ठिकाणी बघा शिकवत आहोत। सरळ या प्रकारे रेषा मारून घ्या ही अशी एक। ओके, आता काय करा बघा याला मित्रांनो 2 न भाग देऊ आपण। ओके, कोणत्याही संख्येने भाग दिला तर चालतं, परंतु 2 न बघा मित्रांनो या सर्व संख्येला या ठिकाणी भाग जातो, म्हणून 2 न भाग देऊ। आता जसं की बघा मित्रांनो या ठिकाणी जर आपण 2 न जर भाग दिलं तर बेसख 12 92 18 आणि 92 20। पुन्हा या ठिकाणी बघा 2 न भाग देऊ, सरळ 2 6, मग पुन्हा हे 9ला 9 जशास तसा आणि 2 पंचे 10। पुन्हा काय करू मित्रांनो बघा या ठिकाणी आपण 3 न भाग देऊ बरं। जसं की 3 एक 3 3 एक 3 3 त्रिक 9 आणि हे 5ला 5 जशास तसं ठेवून टाका। आता सरळ याचा करा गुणाकार, जसं की हे 2 पुन्हा गुणाकारात 2 पुन्हा गुणाकारात 3 आणि हे बघा गुणाकारात 3 गुणाकारात 5 जशास तसं घेऊन टाका। ओके, 3 गुणाकारात 5। आता 2 2 4 4 त्रिकम 12 12 त्रिक 36 आणि 36 घ्या गुणाकारात हे घ्या 5। आता 5 सख 30 30ला 0 हातच्याले 3 5 त्रिक 15 15 3 3 बघा झाले किती या ठिकाणी 180 आपल्याला बघा सेकंद भेटलेले आहेत बरं मित्रांनो। हे आपण जे या ठिकाणी लसावी काढला याचा हे सर्व काय मित्रांनो बघा 12 18 20 सेकंद आहेत मित्रांनो, म्हणून बघा या ठिकाणी आपल्याला किती तर हे 180 सेकंद भेटले। तर मित्रांनो 180ला आपल्याला मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी बघा 60 न भागून घ्यावं लागते, कारण मित्रांनो बघा एका मिनिटामध्ये टोटल 60 सेकंद असतात। हा एक कट करा, वरचा एक कट करा सरळ। आता सायत्रिक मित्रांनो 18 म्हणजे किती बघा ते मित्रांनो 3ही मित्र बघा मित्रांनो ठिकाणी किती तर 3 मिनिटानंतर मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी बघा ते कधी तर एका मित्रांनो बघा त्यांच्या ठिकाणी आरंभ बिंदू जवळ भेटतील बघा किती मिनिटानंतर, तर बघा जी की क्रमांक बघा 3 मिनिटानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा।
एकदम मित्रांनो बघा सोप्या पद्धतीने मित्रांनो एकदम सोप्या मेथडमध्ये या ठिकाणी आम्ही तुम्हाला सर्व प्रश्नाची योग्य आन्सर काढून दाखवलेली आहेत. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5 चौथा कशा स्वरूपाचा आहे. तर बघा एका परीक्षेत मित्रांनो या ठिकाणी 60% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले, 45% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, तसेच 35% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. जर 1600 विद्यार्थी मित्रांनो बघा दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले तर बघा त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले होते. दौंड SRPF 2021ला हा प्रश्न बघा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. तर बघा मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नाचे योग्य आन्सर काढण्यासाठी काय करा, तर पहिलं मित्रांनो बघा गणित आणि इंग्रजीमध्ये मित्रांनो टोटल किती टक्के विद्यार्थी पास झालेत. पहिलं इंग्रजीमध्ये किती 60%, हे 60% घ्या. पुन्हा प्लसमध्ये किती मित्रांनो हे 45% घ्या. ओके, जर आता 60 प्लस आपण 45% केलं तर झालं किती बघा टोटल 105%. हे 105ला 105 जशाच तसं ठेवा. आणि मित्रांनो बघा दोन्ही विषयामध्ये एकूण अनुत्तीर्ण मित्रांनो बघा किती विद्यार्थी झालेत 35%. म्हणून काय करा, हे जे मित्रांनो बघा 35 आहे या ठिकाणी बघा 35 हे घ्या 100%, डायरेक्ट 100% घ्या आणि डायरेक्ट 100% घेऊन या बघा 100% मित्रांनो 35% तुम्ही मायनस करा. जर 100% आपण जर सरळ 35% जर मायनस केलं तर उरतं किती बघा टोटल बघा मित्रांनो या ठिकाणी उरतं किती 65%. आता मित्रांनो हे 65% काय करा, या वरच्या मित्रांनो 105 मधून मायनस करा. ओके, जर आपण या 105 मधून जर हे 65 मायनस केले तर उरले किती बघा जो की 40% मित्रांनो उरतात बघा 40%. मग आता हे 40% म्हणजे हे 1600 विद्यार्थी आहेत मित्रांनो, हे 1600 आणि आता सर्व विद्यार्थी करण्यासाठी या टक्क्याच्या खाली 100% विद्यार्थी आपण घेऊन टाकू. तर आता भेटले आपल्याला बघा या ठिकाणी सर्व विद्यार्थी आपल्याला भेटतात. ओके, याचा करा आता आडवा गुणाकार, जसं की या 100चा या 1600शी आणि हे 40चा प्रश्नचिन्हाशी. ओके, आता हा एक कट, हा एक कट, 4 × 4 4 × 16 आले किती बघा मित्रांनो या ठिकाणी उरलं किती बघा, जसं की 10 गुणाकारात 400 उरलं. आता सरळ 4 × 4 तिथला 1 शून्य आणि इथले 2 शून्य म्हणजे किती बघा 4000 बघा. या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जी की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे बघा. एकदम मित्रांनो सोप्या पद्धतीनुसार आम्ही तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रश्नांची राईट आन्सर कळवत आहोत. ओके, पुढे बघा प्रश्न क्रमांक 5 शेवटचा प्रश्न. तर बघा मित्रांनो महेशने एका व्यक्तीला 10,000 रुपये व्याजाने दिले असतील आणि त्याचा व्याजाचा दर जसाजसे 10% असेल तर सरळ व्याजप्रमाणे महेशला मित्रांनो 10 वर्षानंतर एकूण किती रुपये परत मिळायला पाहिजेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस बघा 2023ला हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर कशा रीतीनं काढू शकतो. तर मित्रांनो बघा केलं का बघा सरळ व्याज करा आणि सरळ व्याज मित्रांनो जेवढे येते ते सरळ व्याज आणि मित्रांनो एकूण मुद्दल जर आपण प्लस केलं तर आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी बघा योग्य आन्सर भेटू जातो बघा. ते कसं सरळ बघा मित्रांनो या ठिकाणी एकूण मुद्दल किती 10,000, हे 10,000 घ्या गुणाकारात एकूण बघा किती 10% दर 10 वर्षासाठी म्हणून 10 घ्या आणि छेदामध्ये घ्या एकूण किती 100. ओके, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. तर भेटलं किती बघा आपल्याला सरळ व्याज मित्रांनो एकूण या ठिकाणी 10,000 भेटलं सरळ व्याज आणि प्लसमध्ये जर आपण एकूण मुद्दल जर हे 10,000 जर केलं तर टोटल आपल्याला भेटलं बघा जी की 1 आणि 1 2 आणि समोरचे 4 शून्य म्हणजे काही बघा जी की मित्रांनो बघा 20,000 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की क्रमांक बघा ब मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जे की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो सर्व काही प्रश्न जे की मित्रांनो पोलीस भरतीला विचारण्यात आलेले प्रश्न होते जे की एकदम मित्रांनो बघा शॉर्टकटनुसार आम्ही तुम्हाला बघा या ठिकाणी सोडवून दाखवलेलो आहोत मित्रांनो. म्हणून काय करा, तुम्हाला जर शक्यतो आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी असतील बघा आपल्या या मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मित्रांनो बघा या सर्वांना आपला हा जो आपला भाग आहे हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही अवश्य वाट लावून टाका, शेअर करून टाका. तर भेटू पुन्हा मित्रांनो असे एका नेक्स्ट लेवलच्या नवीन भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.